नमस्ते मित्रांनो, तुम्हा सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांचं मी अजय डोळे पुनश्च स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 20वा आज आपण बघणार आहोत। या पाठाचं नाव आहे शब्दकोश, जो स्थूल वाचन पाठ आहे। तर मित्रांनो, दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो। हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात किंवा वाचनातून समजतात। संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो। प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असते जसे नाही। मित्रांनो, भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे किंवा मानले जाते। तर मित्रांनो, आजच्या या पाठात आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत। नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो। हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते। नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्यांची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी, या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, बघूया आपण शब्दकोश स्थूल वाचन पाठ 20वा। तर दोन मैत्रिणींमध्ये मित्रांनो या ठिकाणी संवाद सुरू आहे बघा। तर शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद आहे बघा। नेहा म्हणते सायलीला, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दामधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? सायली तिला म्हणते, उत्तर देते, हो असाच आहे का, असाच आहे का ग? नेहा म्हणते बघा, दोन मैत्रीण नेहा आणि सायली। नेहा तिला सांगते सायलीला, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता, तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता, गरीब। बघा बघा बघा, ऱ्हस्व विलांटी, दीर्घ विलांटी, बघा कसा फरक पडतो बघा, शब्दाचा अर्थ बदलतो बघा। दिवसामधला ऱ्हस्व विलांटी दिवस म्हणजे दिवस, आणि दुसरी विलांटी जर टाकली तर दिन या शब्दाचा होतो गरीब। बघा, नेहा म्हणते, आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहितात ते। सायली म्हणते, ठीक आहे, बरं, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन। बघा बघा, दिन शब्द। नेहा म्हणते, अरे हो, शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे। सायली तिला सांगते, बरोबर, दिन शब्दात दी दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब, आणि दिन शब्दात दी ऱ्हस्व आहे, दिन म्हणजे दिवस। बघा, नेहा तिला म्हणते, शब्दाची किती गंमत आहे ना, अक्षरात बरोबर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक। सायली तिला म्हणाली, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ समजून घेऊया। नेहा सांगते, अगं पण कसे, आपल्याला सारखे आपल्या बाईकडे जावे लागेल अर्थ विचारायला। सायली तिला म्हणाली, अगं नाही, मला माहित आहे त्यांची गंमत, शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते। सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्ही घ्यायला हवा आहे। त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण पाहिलं की शब्दकोश म्हणजे शब्दांचा संग्रह, शब्दांचा साठा, ढीग, रास, त्यालाच काय म्हणतात, शब्दकोश। इंग्रजी शब्दांची डिक्शनरी। तर मित्रांनो, भाषेतील सर्व शब्दांच्या संग्रहाला शब्दकोश असे म्हणतात। एखाद्या विशिष्ट क्षेत्रात, उदाहरण शिवणकला, पाककला, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी विषयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात। तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण हजारो वाक्ये बोलतो, हजारो वाक्ये ऐकतो। आपण बोलतो ते दुसऱ्याला कळते आणि दुसरा बोलतो ते आपल्याला कळते। याचे कारण ती दोघांची भाषा असते बघा। तर बघूया आपण पुढे, बघा
तर शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया. बघा, तर मुलांनो बघा, ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. म्हणजे उदाहरण कोणते बघा, कोणतेही शब्द धरूया आपण. बघा, अक्षर समूह मवाद, फणस, लुळू, कमल, नणसरम, अनसरम. बघा, तर याच्यातले काही क्रम शब्द आहेत ते निरर्थक अक्षर समूह आहेत. त्यातून बघा, आणि काही क्रमबद्ध शब्द आहेत त्याच्यातून आपल्याला काहीतरी अर्थ होतो. बघा मित्रांनो, कोश म्हणजे संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. तर कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेला शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की करते. अलीकडे सर्व भाषांतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णाच्या क्रमाने केलेली असते, म्हणजे अवकडेनुसार. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कुठे सापडेल हे चटकन ठरवता येते. बघा, तर मित्रांनो आपण पाहिलं की प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. अशा अर्थपूर्ण शब्दांचे वाक्य बनते. बघा मित्रांनो, अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द म्हटला जातो. आपण आपल्या भावना, कल्पना, विचार, आपल्याकडे असलेली माहिती हे सर्व वाक्यांच्या साहाय्याने इतरांना सांगतो. रोजच्या जीवनात आपण शेकडो शब्द वापरतो, त्यांचे अर्थ आपल्याला माहीत असतात. मात्र काही वेळा आपल्या समोर नवीन शब्द येतात. आपण त्या वेळच्या संदर्भानुसार त्या नवीन शब्दांचे अर्थ लावतो. आपल्याला जाणवलेल्या अर्थानुसार आपण त्यांचा उपयोगी करतो, परंतु त्यांचा नेमका अर्थ कळलेला असतो जसे नाही. अशा वेळी आपण नवीन शब्द तर एकतर बिचकत वापरतो किंवा चुकीच्या अर्थाने तरी वापरतो. त्यामुळे आपल्याला जे काही सांगायचे आहे ते नेमकेपणाने आपण सांगू शकत नाही. हा आपला भाषिक अपुरेपणा असतो. वरील अपुरेपणा संपवण्यासाठी शब्दकोश उपयोगाला येतात. तर मित्रांनो आपण बघूया शब्दकोशाचे फायदे. मी थोडक्यात आपल्याला सांगतो. मित्रांनो, पहिला फायदा आहे शब्दकोश वापरण्याचा. आपल्याला शब्दाचा अर्थ समजून घेता येतो. दुसरा फायदा आहे शब्दकोश वापरण्याचा. एका शब्दाला अनेक अर्थ असल्यास तेही आपल्याला समजतात. तिसरा फायदा आहे एखाद्या शब्दाला एकाच अर्थाच्या अनेक छटा असतात. शब्दकोशामुळे त्या अर्थछटा आपल्याला समजतात. चौथा फायदा आहे मित्रांनो शब्दकोश वापरण्याचा. जितके जास्त शब्द आपल्याला कळतात तितके जास्त अर्थ आपण व्यक्त करू शकतो. पाचवा फायदा आहे मित्रांनो शब्दकोश वापरण्याचा. जर आपल्याला जास्त शब्द माहित असले तर आपली भाषा समृद्ध बनते. आपण कोणताही विचार किंवा कोणतीही कल्पना आपल्या शब्दात सहज व्यक्त करू शकतो मित्रांनो. आणि शेवटचा फायदा आहे सहावा, शब्दकोशामुळे जुन्या काळातील शब्द कळतात. त्यामुळे जुन्या काळातील चालीरीती, जुन्या काळातील वस्तू, त्या काळातील पेहराव अशा अनेक गोष्टींची आपल्याला माहिती होते. शब्दकोश भाषा समृद्ध करण्याचे महत्वाचे साधन आहे मानले जाते. आपण शब्दकोश सतत वापरण्याची स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो बघूया आपण शब्दकोश वापरण्याची उद्दिष्टे. तर पहिलं उद्दिष्ट मित्रांनो, प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. दुसरे उद्दिष्ट आहे शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय आपल्याला लागण्यासाठी शब्दकोश वापरणे आवश्यक असते. तिसरं उद्दिष्ट आहे शब्दाच्या अर्थाच्या छटा आपल्याला समजतात. चौथं उद्दिष्ट आहे शब्दकोश ही संकल्पना आपल्याला समजते, कळायला लागते. पाचवं उद्दिष्ट आहे मित्रांनो शब्दकोशाची गरज व महत्व आपल्या लक्षात
येते. आणि 6वं उद्दिष्ट आहे शब्दकोश आपल्याला सहज सोप्या रीतीने हाताळायला जमते. मित्रांनो, काय असते शब्दकोशात आपण बघूया. तर मित्रांनो, शब्दकोशात काय असते बघा मित्रांनो, शब्दकोशामध्ये असतो शब्दांचा संग्रह. खूप मोठ्या प्रमाणावर शब्दाचा संग्रह या शब्दकोशामध्ये केलेला असतो. त्याचबरोबर मित्रांनो, शब्दांचे प्रमाण, उच्चार यामध्ये व्यवस्थित दिलेले असतात, बिनचूक दिलेले असतात. तिसरा असतो मित्रांनो, शब्दकोशामध्ये त्या शब्दाचा जन्म कसा झाला, त्या शब्दाची निर्मिती कशी झाली, व्युत्पत्ती कशी झाली, हे सर्व दिलेलं असतं. त्याच्यानंतर शब्दकोशात असतो त्या शब्दाचा समानार्थी प्रतिशब्द, म्हणजे समानार्थी शब्द दिलेला असतो, माहिती दिलेली असते. त्याचनुसार मित्रांनो, संदर्भानुसार बदलणारे शब्दाचे अर्थ सुद्धा याची माहिती दिलेली असते. मित्रांनो, याचबरोबर शब्दकोशात अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र दिलेले असते. आणि 7वं मित्रांनो, शब्दकोशामध्ये असते प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. तर मित्रांनो, बघूया आपण शब्दकोश कसा पाहावा. तर मित्रांनो बघा, दिलेलं आहे शब्दकोश पाहताना काय करावं. एखादा शब्द ठरवणे. बघा, शब्दकोश पाहताना काय करावं लागतं आपल्याला, एखादा शब्द ठरवावा लागतो. त्याच्यानंतर त्याचे आकार, विल्हे, क्रम समजून घ्यावे लागतात. त्याच्यानंतर शब्दकोशात बघायचं असतो, तो अर्थ शोधायचा असतो. आणि मग मित्रांनो, विविध अर्थछटा समजून दिलेले असतात, त्या आपण समजून घ्यायचे असतात, लक्षात घ्यायचे असतात. त्याच्यानंतर एका शब्दाचे विविध अर्थ समजून घ्यायचे असतात. मित्रांनो बघा, शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार, विल्हे म्हणजेच अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो. आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेचे उदाहरण बघूया. बघा, अणुरेणूतून शब्द प्रगटती, चला चला पुरती. बघा, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. तर मित्रांनो, आता समजा आपल्याला अणुरेणूतून प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. तर काय करू आपण अगोदर. तर मित्रांनो, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो. अणुरेणूतून या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. तर तो कोणता येतो, अणुरेणू. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रगटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावूया. आपल्या वर्णमालेनुसार याची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहूया. बघा, शब्दकोशामध्ये शब्द कसा शोधायचा असतो. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजे येथे अणुरेणू हा शब्द आधी येईल. त्याचा पहिला क्रमांक, यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल. तर बघा, यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन म्हणजे क. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती. नंतर क्रम येईल दिव्य मधील द चा. मग येथील प्रकट आणि प्रकाश हे शब्द. सर्वात शेवटी येईल विज्ञान. तर आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे येतात. तर क आणि का. आता तुम्हीच सांगा. बघा बघा तर आणि का या कोणाचा क्रम आधी लागेल, अर्थात क चा. म्हणून बघा मित्रांनो, म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर. मग आता आपला क्रम तयार झाला. अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान. आहे ना सोपे. यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे. ते कसे शोधायचे. तर अ पासून ओ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात. म्हणजे क पासून क पर्यंत शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील. यात क अधिक र, क्र शोधायचा. मग क्र शोधायचा, त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे. तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात पाहायचा सराव करायचा. टीप मित्रांनो दिलेली बघा. क्ष आणि न यांचा क्रम आकार विल्हे लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर
येतो. म्हणजे क्ष आणि ञ शब्द शोधायचे असतील ल नंतरच आपल्याला शोधता येतात. शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात मित्रांनो शब्दकोश हे अत्यंत महत्वाचे साधन आहे. या साधनाने महत्व आपण जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात मित्रांनो. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्व जाणावे यासाठी हा पाठ आपल्याला अभ्यासासाठी देण्यात आलेला होता. मित्रांनो जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपल्या वर्गपाठात सोडवायचा आहे. प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पान नंबर 92 वरील. तर मित्रांनो तुमच्या लक्षातच आलेलं असेल शब्दकोशांचे उपयोग, त्याची उद्दिष्टे, शब्द कसा शोधायचा, त्याची अर्थ कसे शोधायचे हे आपण समजून घेतलेलं असेल. तर मित्रांनो इथपर्यंत मी थांबतो. आता आपली रजा घेतो. मित्रांनो स्वाध्याय तुम्ही आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. भेटूया आपण पुढच्या तासिकेला. तोपर्यंत नमस्कार.